काय ना आता विरोधकांकडे कुठलेच आता मुद्दे खरंच राहिलेले दिसत नाहीये. कालपर्यंत मी बोलत होती, आता माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यातल्या त्यात उभाटाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर ह्यांना तर मला वाटतं सकाळी संध्याकाळी झोपेत सुद्धा वाटतं मेहरत दिसते. कारण त्यांचा मोह जो आहे ना तो अजूनही काय या ठिकाणी सावरलेला दिसत नाहीये. कधी ते माझ्या खुर्चीकडे पळतात सभागृहामध्ये, मी उशीर झाला तर लगेच जाऊन त्या बाजूला उभ्या राहतात, तर कधी त्या महापौर बंगल्याच्या दिशेने धावतात. आता मला वाईट या गोष्टीचं वाटतं, त्यांना तर जाऊ दे, त्यांच्यावरती तर आता मला स्टेटमेंट द्यायला पण ह्याच्या पुढे योग्य वाटणार नाही. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केले. किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं. परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली या ठिकाणी. एकतर मुळामध्ये गेले 25 वर्ष ह्यांनी जो राडारोडा करून ठेवला होता या महानगरपालिकेत, मग रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, कॉन्ट्रॅक्टर लॉबी असेल, स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही एक एक करून बाजूला करतोय. आणि हे सगळं चांगलं करत असताना मुंबईमध्ये एक चांगलं चित्र महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून मुंबईकरांना एक चांगला बोलतात ना एक श्वास घेता येईल अशा पद्धतीचं चांगलं वातावरण आम्ही आज या ठिकाणी तयार करतोय. आणि म्हणून त्यांनी ते शोधतात की काय निघणार, तर मेयरच्या बंगल्याच्या बाहेर लागलेले बॅरिकेड्स, मग काय हे सर्वात शॉकिंग म्हणजे आज सकाळपासून मीडियामध्ये पण बघते आणि न्यूजपेपरला पण बघते, अतिशय फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यामध्ये पुन्हा या ठिकाणी मला वाटतं काय महापौर बंगला काम नूतनीकरण किंवा काय असेल त्याचं काम काढलं गेलंय. माझ्या हातामध्ये टेंडर कॉपी आहे. या टेंडर कॉपीमध्ये लिहिलंय अपग्रेडेशन्स ऑफ प्रिमाइसेस ऑफ हेरिटेज बंगलो सिच्युएटेड ॲट VJBB उद्यान अँड झू भायखला मुंबई. हे टेंडर आणि ह्याच्या खाली लास्टला जी सही आहे ती डायरेक्टर झू. मी ते कॉपीज घेऊन आली आहे. मुळामध्ये भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो. हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही. किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही. आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो, अशा पद्धतीची जी मानसिकता ही उभाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे. मग त्या ठिकाणी महापौरांचं नाव घेतलं, त्या ठिकाणी अमितजींचं नाव घेतलं, त्या ठिकाणी खणकरांचं नाव घेतलं, अशी नावं घेऊन आपली दुकानं चालवत राहायची. हा आता एक कलमी कार्यक्रम उभाटा पक्षाने सुरू ठेवलेला आहे. तर हे जे 2,89,00,000 जे काही टेंडर आहे हे जे काढलेलं आहे हे राणीबाग झूने काढलेलं आहे. कुठेच महापौर बंगला ह्याच्यात आलेला नाहीये. महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही हेरिटेज मेंटेनन्सच्या माध्यमातून जर ह्याच्यातून प्रस्ताव असेल तर तो मेयर बंगल्याशी निगडीत आहे. परंतु ह्याला जोडलं गेलं महापौरांच्या बंगल्याला आणि महापौरांनी पुन्हा करण्यासाठी परत ह्याच्यामध्ये अवास्तव पैसे टाकलेत. आणि मुळात हे टेंडर परत अजून डीएल वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या. तर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये. हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं, उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही. हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते. तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहे.
नाही, ह्याच्यामध्ये जे काही असेल नॉईस बॅरियर असतील काही असतील, पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसर पासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय, हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही. आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाहीये. जर ते बंगल्यातलं काम असलं असतं तर मान्य, पण या ठिकाणी बंगल्याचा काडी मात्र संबंध नाही. महापौरांचा तर बोलण्याचा विषयच नाहीये. ना महापौर बंगल्याचं काम मी कुठलं सांगितलंय, ना महापौराच्या परिसरात बंगल्याच्या परिसरातलं कुठलं काम सांगितलंय. म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी ही जी टेंडरची कॉपीज तुमच्या समोर आणते, आणि मी तर बोलते एक एक कॉपी घेऊन पण जा सगळ्यांनी. आणि हे जे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांनी चालवलेलं आहे, आणि असंच खोटं बोलून बोलून अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम जर मुंबईकरांचं ते करतात आहे, तर हे मुंबईकर आहेत ना सुजान आहेत. हे तुम्ही किती खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करणार, मुंबईकर हाणून पाडणार. आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलोय, या चुकीच्या गोष्टीला आम्ही इथे प्रोत्साहन देणार नाही. मला असं वाटतं हे टेंडर या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा उलगडा कम्प्लीट होतोय. हे झूचं टेंडर आहे, हे राणीच्या बागचं टेंडर आहे. ह्याच्यामध्ये मेयर बंगला आणि महापुरांचा कुठेही काहीही संबंध नाही. अगेन मी तुम्हाला परत हे क्लेरिफाय करते, अपग्रेडेशन ऑफ प्रिमायसिस ऑफ हेरिटेज बंगलो, हेरिटेज बंगलोच्या बाहेरील परिसरापासून अप टू झू पर्यंत हे टेंडर जर काढलं असेल तर झू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा. महापौरांनी कुठल्याही पद्धतीचं त्याच्यानंतर 1.25 महिना झाला बंगल्यात आल्यानंतर ते आजपर्यंत एकही प्रस्ताव एकही विषय मी प्रशासनाकडे मी खुद्द महापौर म्हणून मांडलेला नाही. आणि हे जर आलं असेल तर हे राणीच्या बागचं टेंडर आहे, ह्याच्याशी माझा कुठेही संबंध नाही. नाही, हे जे आहे ते ह्याच्यामध्ये ओन्ली वनच आयटम आहे आणि तो हाच आहे. त्याची कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सकाळपासून फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय, लोकांना मुंबईकरांना भ्रमित करण्याचं काम केलं जातंय, ते मला असं वाटतं बंद झालं पाहिजे. ह्याच्या हा निधी 10 लाख रुपये साकीनाक्यामध्ये जी व्यक्ती आपली त्या ठिकाणी निधन पावलेले त्यांच्या नातेवाईकांना काल काय परवाच 10 लाख रुपये आरटीजीएस झालेले त्यांच्या अकाउंटला. समितीचा अहवाल अजून आलेला नाहीये, पण तो ह्या 5-6 दिवसात नक्कीच येईल. पण जे 10 लाख रुपये होते ते त्या कुटुंबियाच्या बँकेच्या खात्यामध्ये आरटीजीएस केलेले आहेत. गेल्या 24 दिवसांपासून जुहू चौपाटीचे रेव्हेन्यू चेक करण्यात येतं. स्थानिकांकडून असा प्रश्न विचारण्यात येतो की महापौर अधिकारी कधी पाहणी करणार? 100% मी पाहणी करणार. मी तुम्हाला तसा शब्दही दिला होता. थोडं इकडचं कामकाज जास्त असल्यामुळे मला बाहेर पडता आलं नाही, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगते, त्या ठिकाणी जवळपास आमची 75-80 लोकांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कचरा जो टाकला जातो तो पुन्हा पुन्हा सांगते लाटेच्या माध्यमातून पुन्हा तो कडेला येतो. आणि त्यामुळे आम्ही त्या ज्या आमच्या एनजीओज आहेत किंवा महानगरपालिका कर्मचारी आहेत त्या सातत्याने त्या ठिकाणी काम करतात आहे. इनफॅक्ट मी थँक्स लोकशाही न्यूजचं, तुम्ही आम्हाला हे निदर्शनास आणून दिलं, त्यामुळे अजून त्या कामाला आम्ही गती दिली आहे आणि तो किनारा आम्ही साफसफाई करतो. के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी जे आहेत त्यांना तुम्ही पत्र दिलेलं होतं 26 जुलैला याच संदर्भात की यंत्रणा आणखी वाढवायला पाहिजे, त्या संदर्भात काही असं पाहायला नाही, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं कंटिन्युअस आम्ही आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उभे करतोय. मी पुन्हा एकदा सांगते, मागच्याही मी बाईटमध्ये बोलली होती की तुमच्या माध्यमातून मी ज्या काही संस्था काम करतात, एनजीओ काम करतात किंवा लोक मुंबईकर पण असतील, सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पण मुंबई महानगरपालिका प्रशासन त्याच्यावर लक्ष ठेवून. नवीन गाडी घेतल्यानंतरच आदित्य ठाकरे म्हणतात की महापौर या जिओची पाहणी करायला जातील. मी तेच सांगितलं ना तुम्हाला की किशोरीताईंनी जर स्टेटमेंट केलं असतं ना तर मला कदाचित काय वाटलं नसतं. कारण मी गेले 6 महिने त्यांचे जे स्टेटमेंट बघते किंवा अर्थसंकल्पावरील त्यांचं 3 तासाचं जे भाषण बघितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी घर, जावई, मोदक, गणपती बाप्पा, फराळ सगळं आम्हाला फिरवून आणलं. म्हणजे विरोधी पक्षनेता अर्थसंकल्पाचं स्पीच असंही असू शकतं हे ऐकताना मलाही शॉक वाटला. 3.5-4 तास त्यांनी
तर त्यामुळे त्यांचं एक गोष्ट निराळी होती. पण आदित्यजी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात आहे, कुठेही नवीन गाड्या घेणं, एक तर मुळामध्ये हा आता प्रस्ताव सर्वात महत्वाचा विषय, हा सुद्धा प्रस्ताव स्टँडिंगच्या डीएलवर आलेला नाही. कुठली गोष्ट तुम्ही ह्याची रेटून धरू शकता, एखादा प्रस्ताव जर आपण स्टँडिंगवर आणला आणि तो पास होतोय, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की हा प्रस्ताव तुम्ही घेऊन आलात, पण जी गोष्ट स्टँडिंगवरच मुळात आली नाहीये, ती प्रस्ताव जो प्रस्तावितच झाला नाहीये, त्याच्यावरती मंजुरीच झालेली नाहीये, तर आपण याची चर्चा करतोय. आता राहिला तो प्रस्तावाची विषय. आणि दुसरा विषय, हे जर करायचं, हे तर करायचं नाहीच आहे. सभागृह नेते श्री गणेश कानकर त्या पद्धतीचं त्यांनी पत्रही आयुक्तांना दिलेलं आहे. परंतु या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये नवीन गाड्या घेण्याचा कुठेच विषय नाहीये. एखादी गाडीचा त्रास झाला तर आपण दुसरी मागणी करू शकतो, असं या कॉन्ट्रॅक्टमध्येच म्हटलेलं आहे. मध्यंतरी आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलं होतं की सगळ्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा. त्यावेळी जेव्हा मी विचारलं की माझी तर इनोव्हा हायब्रिड आहे, जी काही ठराविक ह्याच्यावरती गेली तर ती 60 ह्याच्या खाली असेल तर ती इलेक्ट्रिकवर जाते, त्याच्यावर गेली तर ती डिझेल पेट्रोलवर चालते. पण त्यावेळी मी म्हटलं होतं जर मला इलेक्ट्रिक गाडी लागेल तर त्यांनी मला असं सांगितलं, कुलकर्णी म्हणून, की मॅडम आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अशा गाड्या असतात, तुम्हाला ही नको असेल तर आपण ती देऊ शकतो. हा पार्ट त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा तो तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आणि ती माहिती घेतल्यानंतर आपण म्हटलं होतं जर ही नको असेल तर ती, परंतु आम्ही तेही पत्र दिलेलं आहे आणि तीही मागणी आम्ही फेटाळून लावलेली. मॅडम, तुम्ही राणीच्या बागेच्या त्या टेंडर मात्र शीर्षक जे आहे टेंडरवरती असलेलं, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय का? अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं जे शीर्षकवरती टेंडरवरती शीर्षक केलेलं आहे, हे राणीची बाग प्रेमायसेस सुद्धा म्हटलं जाऊ शकतं असतं, मग तिथे हा गोंधळ केलेला आहे. माझं बरोबर आहे. मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम. आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेला आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतोय आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापौर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल. कोट्यवधी रुपयांच्या कामाचं टेंडर निघत असताना एवढा मोठा ब्लंडर जर शीर्षकाचा होतोय तर ही गंभीर चूक नाहीये. गंभीर चूक 100% आहे. याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स, बघा एक लक्षात घ्या, हेरिटेज बंगला महापौरचा आणि राणीचा बाग त्याच्यामध्ये जी वॉल आहे त्या वॉलला त्यांना साऊंड बॅरियर घालायचे होते, त्याच्यामध्ये ते राणीच्या बागेचं काम होतं पूर्ण, तर तो विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे साऊंड बॅरियरचा. तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला आहे. याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर ज्या राणी बघायला 150 वर्ष कुठल्याही साऊंड बॅरियरची गरज लागली नाही, तिला आता साऊंड बॅरियरची गरज का आहे? नाही, तो प्रशासनाचा विषय आहे. त्यांनी त्या ठिकाणी ते का प्रस्थापित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठी सरच देऊ शकतात. याच्याबद्दल काही काय नाही, आता हे आज सकाळपासून मी तुमचं बघते तर मी 100% काही प्राण्यांना त्रास झालेला आहे का, असं फक्त आव्हान कुठं पालिकेकडे आहे का? ज्या आधारावरती असं काहीच आलेलं नाहीये, कुठल्याही प्राण्यांना त्रासही झालेला नाही. काही काय बोलताय? हा, हो, पण आता हे का प्रस्तावित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठीच देतील, तर त्यामुळे मीही माहिती घेते आणि तुम्हीही माहिती घ्या. आणि ती प्रभात फेरी पण बंद केली. हा, प्रभाग फेरी जी आहे ती गेले इतके वर्ष ती सगळी पूर्ण टीम माझ्याकडे आली होती सिनियर सिटीजनची. तर आता 3-3 वर्षानंतर आपल्याला त्याचं लायसन्स जे काय असतं परमिशन ती आपल्याला रिन्यू करावी लागते. आणि सेंट्रलमधून अशा पद्धतीचं पत्र आलेलं आहे की ही राणीची बाग आहे आणि त्या राणीच्या बागेमध्ये त्या ठिकाणी प्राणी आहेत, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची जर प्रभात फेरी होत असेल तर मग आम्ही तुम्हाला पुढची परमिशन द्यावी का, अशा पद्धतीचं झू ऑथॉरिटीकडनं पत्र आल्यामुळे हा सगळा विषय वर आलेला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या आपल्या राणीच्या बागेचे जे प्रमुख आहेत अधिकारी, त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक फुलं तोडतात, काही लोक त्या ठिकाणी असलेल्या डॉग्सला, कुत्र्यांना, मांजरींना काहीतरी खायला टाकतात. तर अशा पद्धतीचं जर तिथे होत असेल तर आम्हाला त्याचं उत्तर झू ऑथॉरिटी सेंट्रल डिपार्टमेंटला द्यावं लागतं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट ती परमिशन येईपर्यंत तरी आम्हाला हे सिनियर सिटीजनचं हे वॉकचं चालू आहे,
तर मी त्यांना असं सांगितलं की इतक्या वर्षापासून जे चालत आलेलं आहे, एकतर आपण बोलतो की सकाळी मॉर्निंग वॉक झाला पाहिजे, हेल्थसाठी ह्या सगळ्या फार गोष्टी आवश्यक आहे, तर किमान आपण बॅरिकेड्स पुढपर्यंत आणू शकतो का? एकदम त्यांचं बंद करू नका. इतक्या वर्षापासून त्यांचं चालू आहे, तर बॅरिकेड्स पुढे आणून त्यांना काही ठराविक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा रस्ता द्या, जेणेकरून आपले सिनियर सिटीजन त्या ठिकाणी वॉक करतील. आणि दुसरी गोष्ट, यांचं डेलिगेशन मला जे भेटायला आलं सिनियर सिटीजनचं, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही पण एक तुमची कमिटी तयार करा आणि ज्याच्यावरती तुम्ही थर्ड आईज प्रमाणे त्या कमिटीचं लक्ष ठेवा, जेणेकरून कुठेही राणीच्या बागेची ब्युटिफिकेशन असेल, सौंदर्य असेल, ते खराब होता कामा नये. त्या ठिकाणी फुलं तोडणे असेल किंवा थुंकणे असेल किंवा कदाचित कोण वॉशरूमला डायबिटीज पेशंट वगैरे ते तिथे जात असतील किंवा डॉग्सला किंवा अॅनिमलला तिथे बिस्किटं वगैरे टाकणं, हा प्रकार जर चालू असेल तर हा बंद झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर एक कमिटी नेमा. पाण्याच्या टाकीचा देखील उल्लेख केलेला पाहायला मिळतो की पाण्याच्या टाक्या देखील तिथे बसवायच्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की महापौरांच्या बंगल्यासाठी त्या पाण्याच्या टाक्या बसवायच्या. नाही, याचं मला काहीच माहित नाहीये. त्यात उल्लेख जरी केला असेल तरी ह्याचं उत्तर तुम्हाला ते आता अधिकारीच देतील की पाण्याच्या टाक्या त्यासाठी कशाला हव्या आहेत किंवा साऊंड बॅरियर्स. परंतु इथे मी पुन्हा एकदा सांगते की या सगळ्या गोष्टींची महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना असं काहीच म्हणणार नाही. या ठिकाणी अधिकारी अतिशय चांगलं आणि सक्षमपणे काम करतात आहे. थोडंसं मला वाटतं ह्याच्यामध्ये नेम ऑफ लोकेशन अँड वर्क अँड ह्याच्यामध्ये त्यांनी अनावधाने घातलं असेल, जाणून बुजून. तर मला कुठे का वाटत का नाही, कारण मी ह्याची सकाळपासून माहिती घेते. तर ते म्हणाले की आम्हाला असं वाटलंच नव्हतं मॅडम, आमचे झू अथॉरिटीचं काम आहे. मी तुम्हाला आता याच्या मागे डायरेक्टर झूची सही पण दाखवलेली आहे. तर हा विषय अचानक तुमच्यावर असा अटॅक होईल ह्याची काय आम्हाला कल्पना नव्हती. एवढंच आहे, तर आम्ही हे टेंडरच पूर्ण मागे घेतो, असंही त्यांनी मला स्टेटमेंट. नाही, आता मी त्याचं उत्तर तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे की चौकशी करण्यास तो सगळा पार्ट प्रशासनाचा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. तर त्याची चौकशी व्हावी की त्याचं काय हा सगळा विषय त्यांनी हँडल करावा. मी माझं क्लेरिफिकेशन देते की कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा या ठिकाणी संबंध नहीं. बोला 3 अगस्त को ये टेंडर इशू हुआ है और आप कह रही हो कि इट इज नॉट अबाउट द बंगलो, लेकिन उसमें क्लियरली मेंशन है हेरिटेज बंगलो के प्रीमाइसेस के बारे में. टेंडर में पेज नंबर 3 पे इंटरनल भी लिखा हुआ है, इंटीरियर वर्क्स एंड फर्नीचर, जिसमें सर्वेंट रूम्स, सिक्योरिटी रूम्स की भी जिक्र है, इलेक्ट्रिकल वर्क्स का भी जिक्र है. हाल ही में ये काम हो चुका है आपके बंगले के इंटीरियर का, तो ये दोबारा टेंडर में क्यों दिख रहा है? पेज नंबर 3 पे देखो, वापस मैं एक बार कहना चाहती हूँ कि अगर डायरेक्टर ऑफ जू की अगर सिग्नेचर है तो ये जो हेरिटेज प्रॉपर्टी और डायरेक्टर ऑफ जू, ये दोनों कनेक्शन नहीं हो सकता है. हेरिटेज बंगले का पूरा वर्क यहाँ पे ओनली मेंटेनेंस डिपार्टमेंट, हेरिटेज मेंटेनेंस डिपार्टमेंट, उनके माध्यम से ही होता है. ये अगर जू का टेंडर है तो इसमें बाहर का जो परिसर है उसी का काम रहेगा. कॉन्फ्रेंस हॉल और ये भी चीजें, फर्नीचर मेंशन है जो कि इंटीरियर है, मैंगलोर टाइल्स का भी जिक्र है जो कि बंगले के ऊपर ही लगने वाली है. ठीक है, इसके बारे में जो भी डिटेल्स है वो मैं उनसे ले लेती हूँ कि क्या उन्होंने प्रस्तावित किया है. कोई प्रस्ताव है जो आरोप लगा रहे हैं कि आप बिजनेस परचेज कर रहे हैं, 5.5 करोड़ रुपए जो आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है. नहीं, आदित्य ठाकरे ने जो भी आरोप लगाया उसका मैं यहाँ पे स्वीकार नहीं करती हूँ, क्योंकि उन्होंने पहली बात तो 5.5 करोड़ है भी नहीं इसके ये टेंडर में. तो कुछ भी वो अपने पार्टी के जो विरोधी पक्ष नेता और या तो कोई उनके जो नगर सेवक, उनके माध्यम से जो उनको पूरा मटेरियल मिलता है उसके ऊपर अगर वो बात करते होंगे तो मुझे इस चीज का बहुत दुख लगता है कि उबाटा के इतने बड़े नेता, जवाबदार, उन्होंने इस तरह से स्टेटमेंट करना बहुत ही गलत है. सच्चाई क्या है इसमें? क्या सच्चाई मैंने अभी आपको नहीं, देखिए ये जो पूरा टेंडर है ये महापौर हेरिटेज बंगले का है नहीं. इस टेंडर में डायरेक्टर ऑफ जू की साइन है. ये पूरा टेंडर रानी के बाग का है. अभी महापौर का जो बंगला है उसको लग के जो पूरा परिसर अप टू रानी का बाग, ये डायरेक्टर जू के अंडर आता है. तो उसके लिए जो काम उन्होंने प्रस्तावित किए, ये विषय यहाँ पे ये जो टेंडर निकला है इसमें कहीं भी महापौर और महापौर निवास इसका कोई भी कनेक्शन नहीं है. क्या कोई और हेरिटेज बंगलो है प्रीमाइसेस? नहीं, और तो कोई है नहीं, एक ही बंगलो है.
मेयर लेकिन बंगले इसमें इस टेंडर में क्लियरली पेज नंबर 3 पे जो मेंशन किया गया है हेरिटेज बंगलो में इसके बारे में त्रिपाठी से आप बात करेंगे, आप भी उनसे बात कीजिए, मैं भी बात करती हूँ, और आप उनके पास से क्लेरिफिकेशन ले लीजिए। लेकिन आपका ही बंगला है और इतना बड़ा टेंडर नहीं, लेकिन निकल रहा है, मैंने अभी आपको आपको जानकारी काफी नहीं है इस बारे देखो में। ये क्या है, ये एडमिनिस्ट्रेशन का प्रोसेस है, ये मेरा प्रोसेस नहीं है। यहाँ पे जो भी काम निकलता है एडमिनिस्ट्रेशन के लेवल पे होता है और उसके बाद में वो कमिश्नर मैडम के पास साइन होके फिर वो डीएल पे आता है। अब डीएल आपके इनफैक्ट मुझे आपके माध्यम से ये सब आज मैंने मटेरियल कलेक्ट किया है। आप लोगों ने सुबह से ये किया तो मैंने जाके त्रिपाठी को फोन किया, तब जाके मैंने ये व्हाट्सएप पे पूरा टेंडर का कॉपी मांगा और पूछा ये है क्या, मुझे भी बताओ आप। ये मैंने आपके माध्यम से ही लिया है। तो ये प्रोसेस मेयर को बताने की उनको जरूरत नहीं पड़ती है। जो भी है मेयर का बंगलों का मेंटेनेंस है, मेयर के बंगलों के बाहर का पूरा परिसर है, हर एक डिपार्टमेंट अलग अलग है। मेयर का बंगलो हेरिटेज, मेयर के बाहर का परिसर पूरा जू के अंदर आता है। ऐसे अलग अलग डिपार्टमेंट है, तो वो अपने यहाँ से अलग अलग प्रस्ताव प्रस्तावित करते हैं और उनके काम वो निकालते रहते हैं। इसके लिए जरूरी नहीं कि वो मुझे मेरे साथ उसका डिस्कशन हाँ, करे। आणि क्या हे टेंडर मागे already- घेतलेलं असं आम्ही म्हणायचं का? तुम्ही म्हणताय की- हा, कारण की मी त्यांना फोन करून म्हटलं तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापौर आणि महापौरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का, इमिजिएट हे टेंडर मागे घ्या, असं मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे. नाही, पण आंबेडकर रोड जो मेन रोड आहे त्या साईडने जर वाहतुकीचा एवढा हे असतो त्या साईडला बॅरिकेड न लावता साऊंड बॅरियर नाही, साऊंड बॅरियर ज्या बाजूला अतिशय कमी रहदारी आहे हे मी तुम्हाला मान्य करते. मी साऊंड बॅरियर एवढ्यासाठी सांगितले, म्हणजे मी हे तोंडी सांगितलं होतं, कारण की तिथे मी जेव्हा गेल्यानंतर मोठमोठे ट्रक्स आणि टेम्पो पार्किंगला होते. जेव्हा आम्ही वाहतुकीच्या माध्यमातून त्यांना मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न केला की हे तुम्ही पार्किंग करू नका इथे, कारण की तिकडे थोडा अंधार असल्यामुळे काही 3-4 वेळा मला तिथे थोडं न्यूसन्स होताना दिसलं. कोण उभे होते त्याची माहिती पोलीस पण बघत होते बाहेरून जाऊन. तर त्या आडोशाला राहून, कारण तिथे कोणी म्हणजे आज मी आहे त्या ठिकाणी, नंतर कोणी येईल, तर ते सेन्सिटिव्ह आहे. त्या ठिकाणी उभं राहून अख्खा मेयर बंगलोच्या आतमध्ये, कारण काहीच हे बॅरियर नाहीये, तर इझिली कोणी आतमध्ये पण येऊ शकतं, तर त्यासाठी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, ऍडिशनल कमिशनर अश्विनी जोशी मॅडम ज्यावेळी बंगल्यामध्ये राहत होत्या तेव्हा तिकडे आधी पण बॅरिकेड्स होते बाहेर, सो ते होते. तर आताही मी सांगितलं, कारण ह्यांना सांगूनही ते पार्किंग तिथे हटवायला तयार नव्हते, म्हणून आम्हाला ते लावायला सांगावं लागलं. मैम, इस एरर के बाद क्या ये टेंडर पीछे लेने के बारे में कुछ ऑर्डर्स आपने इशू किए? हाँ, मैंने किए हैं. मैंने उनको बोला है कि आपने ये जो हेरिटेज बंगलो यहाँ पे मेंशन किया है, इसके लिए आप ये पूरा टेंडर पीछे ले लो, क्योंकि आपने ये हेरिटेज बंगलो को मेंशन ही नहीं करना चाहिए था. जो गलती उन्होंने एक्सेप्ट की है और उन्होंने कहा हम इसको पीछे लेते. मैम, ऑलरेडी जो है मेयर बंगलो पे 3.40 करोड़ रुपए जो है वो स्पेंड कर दिया गया है रिनोवेशन के लिए, और आपको नहीं लगता ये जो नया टेंडर है इस पे जो है 2 करोड़ से ज्यादा खर्च होना नहीं, है? मैडम, मैं कैंसिल किया जाना चाहिए. तो मैंने कैंसिल करने के लिए बोला है. मैंने वो मुझे पता नहीं कि उन्होंने उसमें क्या डाला है, क्या काम करना चाहते हैं. मेरा इतना ही कहना था कि जो आइटम नंबर के इसमें आपने जो लिखा है हेरिटेज बंगलो, उसको आप निकाल दो. आपका जू का जो भी काम रहेगा वो मुझे पता नहीं, वो आपका एडमिनिस्ट्रेशन का काम है. जो आपको जरूरत चीजें लगती वो उनका लुक आफ्टर है. लेकिन यहाँ पे जो मेयर बंगलो आपने मेंशन किया उसको आप निकालना चाहिए, क्योंकि उसका और आपके काम का कहीं भी संबंध अशी नहीं. अनेक टेंडर येतात की त्याच्यात अर्धवट माहिती असते. हा, हे ऍक्च्युली थोडं प्रशासनाचं मी हे करायला पाहिजे त्यांनी, की अशा पद्धतीने अडचणीत आणता कामा नये. त्यांनी सकाळपासून मी या गोष्टीची उत्तरं देते. जर माझ्या बंगल्यामध्ये एक साधा खिळा ठोकण्याचं पण काम चालू नसताना सुद्धा मला फेक नेरेटिव्हला, आणि ते पण कोणी फेक नेरेटिव्ह दिले, उबाटाने दिलेल्या फेक नेरेटिव्हला या ठिकाणी मला तोंड द्यावं लागतंय. हरकत नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळे मी जर हे केलंच नाहीये, माझ्या मेयर बंगल्याचं कामच नाहीये, तर त्याचं क्लेरिफिकेशन म्हणून मी पण अशी कारवाई होणार का? हा 100%. आता आज मी त्रिपाठी त्यांच्याशी मी फार कडक शब्दात बोलले की तुम्ही असा आयटम नंबरला नाव मेयर बंगला दिल्यामुळे हा संपूर्ण वाद उभा राहिलेला आहे, ज्याचं त्यांनी सांगितलं की मी माझं पत्र त्यासाठी इश्यू करतो. इससे पहले भी मेयर बंगलों का रिनोवेशन हुआ था, लगभग उस समय भी इसी तरीके के जो टेंडर कॉपी सामने आई थी, तब कितना खर्चा हुआ था और अब जिस खर्चे के बारे में जिक्र किया गया है, नहीं, क्या होगा इसका? पहली बात तो वो हेरिटेज डिपार्टमेंट का पूरा विषय है. जब मुझे कहा गया था कि आपको मेयर बंगला देखना है तो आप देखने के लिए आ सकते हैं, जब मैंने देखा तो उसकी परिस्थिति बहुत खराब थी.
तो मैंने कहा कि इसको नूतनीकरण करके आप दे दो, ये बहुत ही बुरी अवस्था में है पूरा। 4.5 साल बंगला बंद था, लादी खराब हो चुकी थी, सब स्टेयर केस से लेके सब कुछ खराब था। अच्छा, मेरे साथ में एडिशनल कमिश्नर अश्विनी जोशी, उन्होंने भी देखा, उन्होंने भी बोला कि मेयर बंगलो बहुत ही खराब अवस्था में है। तो उन्होंने मुझे कहा कि मैडम हम लोग आपको नूतनीकरण करके देते हैं। तो मैंने कहा ठीक है, कोई बात नहीं, जो भी महीना लगेगा उसके बाद में आऊंगी, लेकिन अभी तो फिलहाल मैं नहीं आ सकती हूँ। तो उन्होंने काम स्टार्ट किया। लास्ट में मुझे बताया गया कि आप जाके देख लीजिए, मुझे अच्छा लगा और फिर मैं वहां पे गई। तो उसमें कितना खर्चा होगा, क्योंकि ऐसा आज भी मुझे उसकी कॉस्ट मालूम नहीं है, अगर आप मुझे पूछेंगे तो। ये एडमिनिस्ट्रेटिव, मैंने वही आपको कहा कि आप मेयर यहाँ पे जो भी कॉस्ट साइन होती है, मुझे लगता है आप सभी को ये चीज मालूम है। मुझे यहाँ पे बैठने के बाद स्टैंडिंग पे कौन से प्रस्ताव कितने कॉस्ट के जाते हैं, स्थापत्य पे कौन से प्रस्ताव कितने कॉस्ट के जाते हैं, उपनगर पे कौन से प्रस्ताव कितने कॉस्ट के जाते हैं, या कोई भी कमेटी के ऊपर मेयर को मालूम नहीं रहता है। मेरा इतना ही काम है, जो प्रस्ताव पास हो गया है, जो प्रस्ताव मेरे कार्यक्रम पत्रिके के ऊपर आया, उसे मुझे मंजूरी देना है। सो मैं पूरी तरह से ट्रांसपेरेंसी काम कर रही हूँ। एक अपने तुम्हारी जिले की वार्ड की स्ट्राइक चल रही है, बीएमसी की कई सारे हॉस्पिटल है, इसमें भी पेशेंट को ओपीडी में कई जगहों पर तकलीफ हुई है, कुछ जगहों पर डॉक्टर छूट रहे हैं। तो उनको क्या अपील करना चाहेंगे कि 2 डॉक्टर्स के एसोसिएशन का ये झगड़ा और पेशेंट उसमें किसी जा रहे हैं? हाँ, ये इसकी मैं पूरी इन्फॉर्मेशन लेती हूँ, लेकिन महाराष्ट्र शासन की तरफ से ये आंदोलन मार्ट का जो है वहाँ पे उन्होंने किया है, तो उनका जो डिमांड है उसके बारे में हम सोचेंगे। जो भी मतलब मुंबई महानगर पालिका का इसमें सहभाग होगा तो हम लोग जरूर इसके बारे में सोचेंगे, लेकिन मुझे जितनी जानकारी मैंने ली है, महाराष्ट्र शासन इसके ऊपर ध्यान दे रहे हैं। ताई, आता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ते जे वृक्ष आहेत त्यांच्या आळ्याभोवती सिमेंट ठोकलं जात होतं, मात्र आता ते खेळ ठोकले जाते राणीच्या बागेमध्ये आणि घरांवर खेळ ठोकून पोस्टर लावतो। नाही, आता मागच्याच मी सभागृहामध्ये आतापर्यंत जवळपास 1200 का किती 1300 खिळे आम्ही काढलेत, ह्याच्यापासून संपूर्ण क्लेरिफिकेशन मी सभागृहात दिलेलं आहे। ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी घटना आहेत, परंतु आता महानगरपालिका पूर्ण 24/7 काम करते। सगळे अधिकारी आज एका कॉलवरती धावतात आहे। 1916 नंबर आपण कार्यान्वित केलेला आहे, तर ह्याच्यावरती काम चालू आहे। आपण ते सुद्धा नाही, तुम्ही असं जर कुठे असेल तर मला नक्की दाखवा, मी त्याच्यावरती स्वतः पर्सनली लक्ष घालेन।